हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी स्कॉलरशिप म्हणजेच उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 गणित या भागातील घटक. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा मॅथमॅटिक्स या विषयातील संपूर्ण तयारी सुरू करणार आहोत. हा आपला या सिरीज मधला व्हिडिओ क्रमांक 1 आहे. यामध्ये आपण घटक क्रमांक 1 संख्या ज्ञान व महत्वाचे घटक अभ्यास करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, सर्व प्रकारचे संख्या अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. प्रत्येक टॉपिक सोबत एक्झाम्पल, शॉर्ट ट्रिक, स्कॉलरशिप एक्झाम मध्ये विचारले जाणारे प्रश्न देखील आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून स्कॉलरशिपच्या या व्हिडिओ सिरीज मध्ये त्यांचा सुद्धा फायदा होईल. चला आता वेळ न घालवता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी मध्ये स्कॉलरशिप मध्ये पेपर 1 मध्ये भाग 2 आहे गणित, भाग 1 आहे मराठी, ते आपण पुढे पाहणार आहोत. पण अगोदर आपण मॅथ म्हणजेच गणित या भागातील घटक व्यवस्थित समजून घेणार आहोत, कारण की यामध्ये खूप टॉपिक आहे. यामध्ये एकूण तुम्हाला 50 प्रश्न विचारले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 26 पासून 75 पर्यंत आणि 100 गुणांसाठी आहे. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्कासाठी आहे. इम्पॉर्टंट आहे, सोपं पण आहे. मग आपले व्हिडिओ तुम्ही रेग्युलर पाहत जा, अभ्यास करीत जा आणि चांगले मार्काने तुम्ही पास व्हा. मग आजचा आपला पहिला घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, संख्या ज्ञानवर घटक क्रमांक 1. त्यामध्ये धडा क्रमांक 1 समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, संयुक्त संख्या, रोमन संख्या चिन्हे, तसेच आपल्याला त्रिकोणी संख्या, चौरस संख्या सुद्धा पाहिजे आहे, स्क्वेअर नंबर. आता इथं मी नवनीत या प्रकाशनचं पुस्तक वापरतो. तुम्ही दुसऱ्या प्रकाशनचं पण पुस्तक वापरता, काही हरकत नाही. टॉपिक ते असणार आहे, कन्सेप्ट तेच असणार आहे, फक्त प्रश्न मात्र बदलणार आहे. पण सरावासाठी तुम्ही कुठलाही पुस्तक वापरा, काही प्रॉब्लेम नाही. आता या लेसन मध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या संख्या समजून घ्यायच्या आहे. यावर एक प्रश्न हमखास विचारला जातो. मग आता व्यवस्थित मुद्दे आपण समजून घेऊ. समसंख्या याला इंग्लिश मध्ये म्हणतात इवन नंबर. मग ज्या संख्येला 2नी निशेष भाग जातो अशा संख्येला आपण समसंख्या म्हणतो. उदाहरणार्थ 2 4 6 8 आहे ना, 2 4 6 8, 2चा टेबल लक्षात ठेवायचा. इवन नंबर असतात ते. मग सर्वात छोटा इवन नंबर कोणता आहे? आता पहा, 2 हे सर्वात स्मॉलेस्ट इवन नंबर आहे, म्हणजे सर्वात छोटी समसंख्या आहे. आता मोठी संख्या जर ओळखायची आपल्याला 3 डिजिट 4 डिजिट नंबर, तर ज्या संख्येच्या युनिट प्लेसवर 0 2 4 6 8 0 2 4 6 8 असे जर अंक असले, त्या संख्येला आपण कोणती संख्या म्हणणार? समसंख्या म्हणणार, म्हणजेच इवन नंबर म्हणणार. आणि सर्वात लहान सम नैसर्गिक संख्या कोणती आहे? 2, नॅचरल नंबर 2 आहे सर्वात छोटी. मोठी आपण सांगू शकत नाही. 1 ते 100 मध्ये आपण 100 ही सांगू शकतो. विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2नी निशेष भाग दिले असता बाकी 1 उरते. थोडक्यात ज्याला 2नी निशेष भाग जात नाही, द नंबर विच इज नॉट डिव्हिजिबल बाय 2 इज कॉल्ड ऑड नंबर. मग आता हे 2 4 6 आहे, म्हणजे ते कोण असणार आहे? 1 3 5 7 9 11 अशा प्रकारे. मग मोठी संख्या असली 2 डिजिट 3 डिजिट 4 डिजिट 5 डिजिट, तर त्यांच्या एकक स्थानी जर हेच अंक आले तर त्यांना आपण विषम संख्या म्हणणार आहे, म्हणजे ऑड नंबर त्यांना आपण बोलू इंग्लिश मध्ये. आणि सर्वात छोटी नैसर्गिक विषम संख्या कोणती आहे? मग 1 आहे, है ना. स्मॉलेस्ट ऑड नंबर कोण आहे? 1 आहे. परत मग महत्वाचे मुद्द्यामध्ये पहा, क्रमवार समसंख्या 2च्या पटीत वाढत जातात. आता ही समसंख्या आहे ना, पुढची 2नी जास्त आहे, 2नी जास्त, 2नी जास्त, म्हणजे 2नी वाढत जाणार आहे. आणि विषम संख्या सुद्धा 2नी वाढतच जाणार आहे. त्यानंतर 3 क्रमवार तसेच विषम संख्येमध्ये सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येमध्ये 4चा फरक असतो. याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? काय सांगितलं त्यांनी? क्रमवार 3 विषम संख्या किंवा समसंख्या. समजा आपण क्रमवार घेतलं तर 8 10 आणि 12 हे आपण क्रमवार समसंख्या घेतली, आणि 15 17 19 ही क्रमवार आपण विषम संख्या घेतली.
तर त्याच्यातली सर्वात छोटी संख्या आणि मोठी संख्या यांच्यामध्ये 4चा फरक असतो. पहा 15 आणि 4 19. कोणतीही तुम्ही 3 क्रमावर संख्या घ्या, त्यात पहिल्या आणि शेवटच्या म्हणजे मोठी संख्या आणि छोटी संख्येमध्ये 4चा फरक असतो. कारण की प्रत्येकामध्ये जर 2-2चा फरक आहे तर 2 अधिक 2 4चाच फरक होणार की नाही, हा तो मुद्दा सांगत असतो. त्यानंतर पुढे पहा, कोणत्याही 2 विषम संख्यांची बेरीज ही समसंख्या असते. हे खूप महत्वाचे मुद्दे विद्यार्थी मित्रांनो, याला इग्नोर करून चालणार नाही. कारण या छोट्या छोट्या घटकावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. मी एक एक मुद्दा तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. तुम्ही पण बारकाईने लक्ष द्या, नोटबुक घेऊन बसा, छोटे छोटे मुद्दे लिहा. तुम्ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही व्हिडिओला लाईक पण करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि आपल्या फ्रेंडला तुम्ही शेअर करा. आजपासून आपण मॅथचे व्यवस्थित घटक पाहणार आहोत. टार्गेट आहे, आता आपला जून महिना आहे, तर एक्झाम पर्यंत आपण पूर्ण मॅथचा सिलेबस, बुद्धिमत्ताचा सिलेबस, इंग्लिशचा सिलेबस आणि मराठीचा सिलेबस पूर्ण प्रयत्न करणार आहे आपण सिलेबस संपवायचा. तुम्ही सुद्धा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्या, डेली प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आता व्हिडिओ मी इथं पहा, आपल्याकडे इथं नोटबुक मध्ये सॉल्व्ह करतो, पण तुम्ही एक्सप्लेनेशनची मेथड पहा कशी आहे आपली. मी कशा प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करून सांगतो पुढं, ते तुम्ही घ्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगतो जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला समजायला पाहिजे. ठीक आहे. आता काय सांगितलं मुद्दा, कोणत्याही 2 विषम संख्यांची बेरीज नेहमी काय असते, समसंख्या असते. घ्या 2 विषम 3 आणि 5 8. घ्या दुसरे विषम 9 अधिक 1 घ्या, दोन्ही विषम संख्या 10. म्हणजे 2 विषम संख्यांची बेरीज नेहमी काय असते, समसंख्या असते व त्यांचा गुणाकार ही विषम संख्याच असते. आता यांचा गुणाकार केला 3 5 15 आणि 9 1 9च होणार आहे. म्हणजे 2 विषम संख्यांची बेरीज नेहमी समसंख्या मिळणार आहे आणि त्यांचा गुणाकार नेहमी आपल्याला विषम संख्याच मिळणार आहे. द ऍडिशन ऑफ 2 ऑड नंबर इज ऑलवेज इवन नंबर and the multiplication or product of 2 odd number is always odd. पुढचा मुद्दा पहा, एखाद्या समसंख्येला विषम संख्येने भागल्यास व निशेष भाग जात असल्यास येणारा भागाकार ही समसंख्याच असते. काय सांगायचं त्यांना, की आपल्याकडे एक संख्या आहे, समजा कोणती समसंख्या आहे, समसंख्या घेऊ आपण 14 आणि त्या 14ला आपण काय करू, इथं काय सांगितलं, विषम संख्येने भाग देऊ. विषम संख्या कोणती, 3 7. आता 3 तर भाग जाणार नाही, मग यांच्यामध्ये जर भाग जात असेल, पुढे असं पण बोललेलं आहे निशेष भाग जात असेल, मग आपण भाग देऊ. 14 भागिले 7, 7 दुने 14. येणारा भागाकार नेहमी काय असतो, समसंख्याच असते. आता तुम्ही म्हणा सर 14ला 3 भाग द्या बरं. आता 14ला 3 भाग जाणारच नाही ना, कारण की 3च्या पट्टीत नाहीच ते. भाग गेल्यावर जर निशेष भाग जात असेल तर येणारा भागाकार ही काय असते, समसंख्या असते. या स्टेटमेंटचा अर्थ असा आहे, कोणत्याही समसंख्येला जर आपण विषम संख्याने भाग दिला आणि येणारा भागाकार मध्ये म्हणजे बाकी शून्य मिळते, म्हणजे पूर्ण निशेष भाग जातो, तर जो भागाकार असतो ना ती समसंख्या असते. म्हणजे इथं विषम संख्या कधीच येणार नाही, लक्षात ठेवा. पुढे काय सांगितलं पहा आपल्याला, 2 विषम संख्यांचा भागाकार निशेष असल्यास, म्हणजे 2 विषम संख्येला आपण भाग देतो आणि त्यांचा भागाकार येतो, म्हणजे बाकी 0 मिळते आपल्याला, तर त्याचा भागाकार नेहमी काय असतो, विषम संख्याच असते. समसंख्येला जर विषम संख्येने भाग दिला, भाग गेला पूर्ण, तर भागाकार आपल्याला समसंख्या मिळते. विषम संख्येला विषम संख्येने जर भाग दिला, पूर्ण भाग जात असेल, तर येणारा भागाकार म्हणजे उत्तर काय असणार आहे, विषम संख्याच असणार आहे. त्यानंतर मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय ना, त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो प्राईम नंबर. काय म्हणतो त्याला, प्राईम नंबर. द नंबर विच हॅज ओनली 2 फॅक्टर्स. ज्या नंबरचे फक्त आणि फक्त 2 फॅक्टर असतात, एक 1 अँड दॅट नंबर इट सेल्फ. 2 विभाजक असतात. ज्या संख्येचे 1 व 30 संख्या विभाजक असते, म्हणजे फॅक्टर 1 असतो विभाजक आणि 30 संख्या असते, त्या संख्येला आपण काय म्हणणार आहे, मूळ संख्या म्हणणार आहे. खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे. आता इथं पहा, टेबल फॉर्मॅट मध्ये आपल्याला त्यांनी 1 ते 100 मधील मूळ संख्या एकूण किती आहे आणि त्यांची बेरीज सुद्धा दिली. ठीक आहे. मग पहा, 1 ते 10 गटामध्ये 2 3 5 7 हे मूळ संख्या आहे, म्हणजे एकूण 4 झाले, 1 2 3 4 आणि यांची बेरीज 17 आहे. 11 ते 20 मध्ये 4 मूळ संख्या आहे, 4, त्यांची बेरीज 60 आहे. 31 ते 30 मध्ये 23 आणि 29 ही मूळ संख्या आहे, म्हणजे 2, त्यांची बेरीज 52 आहे.
त्यानंतर 31 ते 40 मध्ये 31 37, 41 ते 50 मध्ये 41 43 45, 51 ते 60 मध्ये 53 आणि 59, 61 ते 70 मध्ये 61 आणि 67, 71 ते 80 मध्ये 71 73 79, 81 ते 90 मध्ये 83 आणि 89 आणि 91 ते 100 मध्ये फक्त आणि फक्त 97 आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 50 मध्ये जर आपण बोललो तर एकूण किती आहे? हे 15 मूळ संख्या आहे, म्हणजे प्राईम नंबर आहे, आणि हे 10 आहे, म्हणजे एकूण 25 मूळ संख्या आहे 1 ते 100 मध्ये. आणि 74 जे आहे ते कोणती संख्या असणार आहे? मग ते संयुक्त संख्या असणार आहे, म्हणजेच त्याला आपण कंपोजिट नंबर म्हणतो. आणि एक नंबर असा आहे 1, तो मूळ संख्या पण नाहीये आणि संयुक्त संख्या पण नाहीये, तो फक्त एक विभाजक आहे. ठीक आहे. आणि पूर्ण संख्यांची म्हणजे 1 ते 100 मध्ये जेवढे 25 जे मूळ संख्या आहे त्या सर्वांची बेरीज 1060 असते. पुढचा मुद्दा आपण पाहू, मूळ संख्यांची वैशिष्ट्ये. मूळ संख्यांची काही वैशिष्ट्ये आहे. काय आहे? 2 ही सर्वात लहान सममूळ संख्या आहे, आणि 2 ही छोटी पण आहे, आणि एकमेव अशी समसंख्या आहे जी की मूळ संख्या आहे. बाकीचे जेवढे पण संख्या आहे ते सर्व काय आहे? विषम आहे. पण 2 ही अशी संख्या आहे ती सममूळ संख्या आहे, म्हणजे इवन प्राईम नंबर आहे ते. आणि जर ऑड नंबर मध्ये आपण बोललो, जर विषम संख्यामध्ये 3 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. त्यानंतर पहा, 101 ही 3 अंकी सर्वात लहान आणि 997 ही 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे. 2 अंकी झाली, 3 अंकी मध्ये 101 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे आणि 997 ही सर्वात मोठी मूळ संख्या आहे. आणि ज्या, आता पहा, एकक दशक आणि युनिट टेन्स, आणि ज्या नंबरच्या युनिट प्लेसवर एकक स्थानी जर 5 असतो, 15 25 35 45, ही कधीच मूळ संख्या नसते, कारण याला 5 ने भाग जातो. ठीक आहे. नंतर पहा, 11 ते 100 यामध्ये 9 मूळ संख्या अशा आहेत की त्यातील अंकांची अदलाबदल केली तरी मिळणारी संख्या मूळ संख्या असते. म्हणजे 9 संख्या अशा आहे त्यांची अदलाबदली जरी केली ना 4 जणांची, एक तर 11 आहेत, आणि अदलाबदली केली बाकी चौघांची, तर 4 नवीन नंबर मिळणार आहे आपल्याला, ते सुद्धा मूळ संख्या असणार आहे. 11, 11चा उलटा करा, 11च येणार आहे. 13 आणि 31, 17 आणि 71, 37 आणि 73, आणि 79 आणि 97, हे 9 संख्या अशा आहे यांच्या अंकांची अदलाबदली करून सुद्धा आपल्याला मूळ संख्याच मिळते. 11चा डबल 11च होतो म्हणून ते लिहिलं नाही. 4 चे डबल 8 आणि 11 1 9. 101 ते 200 यामध्ये एकूण 21 मूळ संख्या आहे. यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. 101 ते 200 यामध्ये एकूण 21 मूळ संख्या आहे, आणि ते हे आहे, तुम्ही व्यवस्थित ते पाठ ठेवा. ठीक आहे. लिहून घ्या, तुम्हाला लिहायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट घ्या आणि नोट्स बनवा स्वतःचे. आणि जर तुम्ही नवनीतचं पुस्तक वापरत असेल तर मग काय हरकत नाहीये, तुम्ही पुस्तक मधून अभ्यास केला तरी चालेल. माझा हेतू काय आहे? तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगणे. आता ही थेरी आहे, पुढच्या व्हिडिओ पासून तर आपण म्हणजे एक्झाम्पलच सोडवणार आहोत, पण थेरी पण महत्वाची आहे, डायरेक्ट एक्झाम्पल घेऊन चालणार नाही. संयुक्त संख्या म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला आपण म्हणतो कंपोजिट नंबर. मग आता पहा, एकापेक्षा मोठ्या अशा मूळ संख्या नाहीत त्यांना संयुक्त संख्या म्हणतात, किंवा आपण थोडक्यात असं म्हणणार, ज्या संख्यांचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणणार. द नंबर विच हॅज मोर दॅन 2 फॅक्टर्स आर कॉल्ड कंपोजिट नंबर. मग 4 6 हे दिलं बरं का, 8 9 10 12, म्हणजे मूळ संख्या सोडून जे उरलेले ते काय असणार आहे? संयुक्त संख्या. त्यानंतर पहा, संयुक्त संख्याची वैशिष्ट्ये काय आहे? भरपूर वैशिष्ट्ये. पहा, 6 वैशिष्ट्ये दिली आपल्याला. पहिलं काय पहा, 1 ते 100 पर्यंतचे एकूण 74 संयुक्त संख्या आहे. 74 संयुक्त संख्या आहे, आणि मूळ संख्या 25 आहे. मिळून किती होतात? 99. मग एक कोण उरला? एकच उरला, तो 1 स्वतः. हे संयुक्त संख्या पण नाहीये आणि मूळ संख्या पण नाही, तो फक्त एक विभाजक आहे, फॅक्टर आहे तो. 4 ही सर्वात लहान धन समसंख्या संयुक्त संख्या आहे. मग सर्वात छोटी 2 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, मग 4 ही संयुक्त संख्या आहे. आणि सर्वात छोटी संयुक्त संख्या कोणती? सम 4. 5 मूळ संख्या, 6
संयुक्त संख्या पण सम आहे, 7 मूळ संख्या आहे, 8 संयुक्त संख्या आहे पण सम आहे, 9 संयुक्त संख्या आहे पण कशी आहे, विषम आहे. सर्वात छोटी समसंयुक्त संख्या 4 आहे आणि सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती आहे, 9 आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा दोन मुद्दे. आणि 10 ही काय असणार आहे, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त समसंख्या. 2 अंकीमध्ये सर्वात लहान कोण आहे, 10. कारण की 10चे विभाजक 1 असतो, 2 असतो, 5 असतो आणि 10 असतो. ज्याच्या टेबलमध्ये ते येतात म्हणजे त्यांचे विभाजक वाढणारच आहे. कुठल्या पण नंबरच्या जर टेबलमध्ये आले, पाडेमध्ये आले तर, किंवा भाग जात असेल तर. 15 ही सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या आहे. 10 ही 2 अंकामध्ये सर्वात लहान संयुक्त समसंख्या आहे. आणि 15 ही सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या आहे. आणि 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज 3989 आहे. जसं आपण मूळ संख्यांची बेरीज पाहिली, मग मूळ संख्यांची बेरीज 1 ते 100 मध्ये किती असतात, 1060 असते ना. तशी संयुक्त संख्यांची बेरीज 1 ते 100 मध्ये जेवढे पण संयुक्त संख्या आहे ना, कॉम्पोजिट नंबर, त्या सर्वांची बेरीज 3989 आहे. हे तुम्हाला पाठ ठेवावं लागेल, बेरीज करायची गरज पडणार नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे 7वा, जोड मूळ संख्या. जोड मूळ संख्या म्हणजेच आपण याला काय म्हणतो, ट्विन प्राइम नंबर. याला इंग्लिश मध्ये म्हणतात ट्विन प्राइम नंबर. तुमच्या 7वीच्या रेग्युलर मॅथच्या पुस्तकामध्ये पण आहे, पण लेसन नंबर 3 मध्ये आहे ते, SCF आणि LCM मध्ये, लसावी मासावी मध्ये. मग जोडमूळ संख्या ट्विन प्राइम नंबर. प्राइम आला म्हणजे प्राइम नंबरची जोड्या असणारे आणि त्यांच्यामध्ये 2चा फरक असतो. मग तुम्हाला माहिती प्राइम नंबर म्हणजे मूळ संख्या कोणकोणत्या आहे पहा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 असे भरपूर. मग यांच्यामध्ये अशी जोडी तुम्ही पहा, त्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. 3 आणि 5, 3 नंतर 4, 5, 2चा फरक आहे की नाही. 3 म्हणजे 2 मिळतात, 5 मिळतात, म्हणजे यामध्ये एक संयुक्त संख्या असते यांच्यामध्ये. ही जोडी 5 आणि 7 यांच्यामध्ये पण 2चा गॅप आहे. 11 आणि 13 यांच्यामध्ये सुद्धा 2चा गॅप आहे. 17 आणि 19 यांच्यामध्ये सुद्धा 2चा गॅप आहे. यांनाच म्हणतात, काय म्हणतात यांना, जोड मूळ संख्या. काय म्हणतात यांना, जोड मूळ संख्या म्हणतात किंवा जुळ्या मूळ संख्या याला म्हणतात. जोड मूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या. आणि यांना आता हे 1 ते 100 मध्ये एकूण किती जोड्या आहे, 8 जोड्या आहे. 1 ते 100 मध्ये एकूण किती जोडमूळ संख्या आहे, 8 आहे. कोणकोणते ते पहा, 3, 5, 5, 7, त्यानंतर 11, 13, 17, 19, 17, 19, लक्ष द्या व्यवस्थित, 29, 31 हे सुद्धा आहे. त्यानंतर 41, 43 किती झाले, 1, 2, 3, 4, 5, 6. आता 2 कोणते राहिले पहा, एक मधलं 59, 61 आणि एक शेवटचं राहिलं आय थिंक 71 आणि 73. 71 आणि 73. मग एवढ्या 8 जोड्या ज्या आहे ते जोडमूळ संख्या आहे किंवा जुळ्या मूळ संख्या आहे. 1 ते 100 मध्ये 8 जोड्या आहे एकूण. तिथं हे सांगितलेले पहा, 71, 73, 59, 61, 41, 43, 29, 31, 17, 19, 11, 13, 5, 7, 3, 5 हे सर्व काय आहे. आणि यांची पुढे काय सांगितलं पहा, हे देखील जुळ्या मूळ संख्यांची एक जोडी आहे. इतकं मोठं दिलेलं पहा आता, 7-7 अंकी. ठीक आहे. पुढे पहा आता, सहमूळ संख्या म्हणजे को प्राइम नंबर. काय, को प्राइम नंबर. आता को प्राइम मध्ये महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. कोणते पण 2 संख्या घेतले पहा, जोडमूळ संख्यामध्ये ते दोन्ही संख्या मूळ संख्याच असणार आहे, म्हणजे ते 2 संख्या प्राइम नंबरच पाहिजे. पण सहमूळ संख्यामध्ये 2 संख्या जे आपण घेणार आहे ते दोन्ही प्राइम नंबर पण असू शकतात, ते दोन्ही कंपोजिट म्हणजे संयुक्त संख्या पण असू शकतात. ते एक प्राइम नंबर म्हणजे एक मूळ संख्या, एक संयुक्त संख्या, एक प्राइम एक कंपोजिट पण असू शकते. 2 संख्यामध्ये जर एक असा आहे म्हणजे एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो, त्या सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या आहेत. उदाहरणार्थ 15, 16, 25, 28. आता मी एक्सप्लेन करून सांगतो याचा अर्थ काय नेमका. आता इथं 15 आणि 16 घेतलं, चला आपण 15, 16 घेऊ किंवा आपण घेऊ 3 आणि 8 घेऊ. मग मला सांगा 3चे विभाजक काय असणार आहे. 3चे विभाजक म्हणजे
फॅक्टर ऑफ 3 म्हणतो आपण त्याला, 1 आणि 3. त्यानंतर 8चे विभाजक काय असणार आहे सांगा बरं मला. 1, 2, 4 आणि स्वतः 8. म्हणजे यांनी भाग जातो ना याला. आता यांच्यामध्ये सामायिक विभाजक कॉमन फॅक्टर कोण आहे बरं. 1 आहे. मग ज्या 2 नंबर मध्ये एकच सामायिक विभाजक असतो, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच नसतो, तर त्या 2 संख्यांना आपण काय म्हणणार, सहमूळ संख्या म्हणणार किंवा सापेक्ष मूळ संख्या म्हणणार. मग यांच्यामध्ये सामायिक विभाजक काय मिळाला, फक्त आणि फक्त 1 मिळाला, स्वतः 1 मिळाला. मग ज्यांच्यामध्ये सामायिक विभाजक 1 असतो त्या संख्यांना आपण काय म्हणणार, सहमूळ संख्या म्हणणार किंवा सापेक्ष मूळ संख्या म्हणणार. त्यानंतर पहा आता पुढे काय सांगितलं, क्रमवार येणाऱ्या 2 नैसर्गिक संख्या सहमूळ संख्या असतातच. क्रमावर येणारे 2, 3, 3, 4, 15, 16, 25, 26, 72, 73. मग क्रमवार येणारे कुठल्या पण 2 संख्या नैसर्गिक हे काय असणार आहे, सहमूळ असणारच आहे. कारण की त्या 2 संख्येमध्ये एक संख्या समसंख्या असणारे, एक संख्या विषम संख्या असणारे. आणि विषम आणि सम यांच्यामध्ये विभाजक जो आहे सामायिक विभाजक फक्त 1 आणि 1च असणार आहे. कारण की एक संख्येला 2नी भाग जातो, एक संख्येला 2नी भाग जाणार नाही. एक सम आहे आणि एक विषम आहे. मग ते नेहमी काय असतात, समूळ संख्या असतात. आणि समूळ संख्यांचा मसावी काय असतो, 1 असतो. मसावी त्यांचा काय असतो, 1. म्हणजे HCF त्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर फक्त 1च असतो ना, म्हणून त्यांचा मसावी 1 असतो. महत्वाचे मुद्दे पहा आता पुढं. 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 55. खूप IMP मुद्दे आता येतील. 1 ते 10 पर्यंत संख्यांची बेरीज 55. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1 ते 10 म्हणजे एकूण 10 संख्या आहे. या सर्वांची बेरीज 55 असते. त्यामध्ये पण 5 विषम संख्या आहे, 5 समसंख्या आहे. मग 1 ते 10 मध्ये समसंख्यांची बेरीज, ते सम कोण, मग 2, 4, 6, 8 आणि 10 यांची बेरीज. म्हणजे समसंख्या 5 सम आहे 5 विषम आहे. मग समसंख्यांची बेरीज 30 आहे आणि विषम संख्यांची बेरीज 25 आहे. ते 5 विषम कोण आहे, 1, 3, 5, 7, 9. करून पहा तुम्ही बेरीज, तुम्हाला हेच उत्तर मिळणार इथं. ठीक आहे. मग 1 ते 10 या संख्यांची बेरीज 55, समसंख्यांची बेरीज 1 ते 10 मध्ये 30 आणि विषम संख्यांची बेरीज किती असणार आहे, 25 असणार आहे. आता याचा उपयोग कुठं असणार विद्यार्थी मित्रांनो, पहा खूप महत्वाचा मुद्दा आहे बरं का, लक्ष द्या इकडं. ठीक आहे, शेवटचा मुद्दा आपण घेऊ आता. व्हिडिओ आपल्या अर्ध्या तासाचा होऊन जाईल नियर अबाउट. ठीक आहे नाही. मग पहा आता, यावरून कोणत्याही पूर्ण दशकातील संख्यांची बेरीज पटकन लिहिता येते. खूप महत्वाचा मुद्दा आहे बरं का. आता काय पहा, एक्झाम्पल 51 ते 60 या दशकातील संख्यांची बेरीज किती. 51, 52 म्हणजे कुठलेही दशकातील दिले आपल्याला, कोणतेही 10 अशी सिक्वेन्स दिली आपल्याला 10 नंबरची, पण दशकामधील म्हणजे 51 ते 60, 31 ते 30, 31 ते 40, 71 ते 80. मग आता व्यवस्थित पहा बरं का. 51 आता यामध्ये 51 कसं लिहिलं, 50 अधिक 1. 52 कसं लिहिलं, 52 अधिक 2. अधिक आहे ना, बेरीज करतो म्हणजे सगळ्यांची बेरीजच होणार इथे बाई, बेरीज. असं करता करता 60 म्हणजे काय, 50 अधिक 60. आता या सर्वांमध्ये 50 50 किती वेळा आला बरं, 10 वेळा आला की नाही. मग 50 गुणिले 10 आणि उरले काय याच्यामध्ये, म्हणजे 50 कॉमन घेतला ना प्रत्येकाचा, 1, 2, 3, प्रत्येकामध्ये एक एक अंक उरला, एक एक संख्या उरली 10 पर्यंत, 1 ते 10. मग आत्ताच आपण शिकलो 1 ते 10 पर्यंतची बेरीज किती असते, 55. मग या सर्वांची बेरीज किती असणार आहे, 55. आणि यांचा गुणाकार 50 गुणिले 10 500. 500 अधिक 55 555. म्हणजे काय, 51 ते 60 यामध्ये अंकांची बेरीज किती, सर्व संख्यांची बेरीज किती असणार आहे, 555 असणार आहे. पुढे आणखी एक एक्झाम्पल आपण पाहू. आता पहा, 51 ते 60 या दशकातील समसंख्यांची बेरीज. काय विचारलं आता, समसंख्या 51 ते 60. मग 50 अधिक 2 सम म्हणजे कोणते, 52, 54, 56, 58, 60. मग यांच्यामध्ये पहा 52 कसं लिहिलं फोडून, 50 अधिक 2, 50 अधिक 4, 50 अधिक 6, 50 अधिक 8, 50 अधिक 10. मग 50 किती वेळा आला, 5 वेळा आला. 50 गुणिले 5 काय काय उरलं, 2, 4, 6, 8, 10. समसंख्येची बेरीज किती असते, 30 असते. आपण आत्ताच पाहिलं मागच्या वाक्यामध्ये. 250 अधिक 30 किती झाले, 280.
तसंच आपण विषम संख्येचं काढू शकतो. 51 ते 60, 51, 53, 55, 57, 59, 50 अधिक 1, 50 अधिक 3, 50 अधिक 5, 50 अधिक 7, 50 अधिक 9. 50 किती वेळा आला? 5 वेळा, म्हणजे 50 गुणिले 5 घ्यायचं. आणि 1, 3, 5, 7, 9 म्हणजे विषम संख्याची बेरीज किती असते? 25. 250 अधिक 25 किती झाले? ते 275. तसंच आता व्यवस्थित पाहता इथं काय दिलं आपल्याला? दशकातील संख्यांची बेरीज कोणते? 831 ते 840 या संख्यांची बेरीज काढायची. दशकातील बरं का, 31 आणि 40, 800 800 जसे तसे, शतक मधील नाही ते. मग आता प्रत्येकामध्ये 830 अधिक 1, 830 अधिक 2, 830 अधिक 10 इथपर्यंत येणार की नाही? 830 किती वेळा आला? 10 वेळा येणार आहे. मग 830 गुणिले 10 आणि 1 ते 10 पर्यंतची बेरीज किती असते? 55. 830 गुणिले 10 8300, त्यामध्ये 55 जर मिळवले 8355. काय मिळणार आहे? 8355. मग आज आपण इथपर्यंत थांबूया. मग आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण काय पाहिलं पहा? समसंख्या, विषम संख्येचे काही महत्वाचे मुद्दे, त्यानंतर मूळ संख्या, किती मूळ संख्या आहे त्यांची बेरीज वगैरे, त्यानंतर संयुक्त संख्या, मूळ संख्यांची वैशिष्ट्ये, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, 1 ते 10 पर्यंत संख्यांची बेरीज, समसंख्याची बेरीज, विषम संख्याची बेरीज व त्यावर असणारे उदाहरणे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो बेरीज कशी काढायची 1 ते 10 पर्यंतची, 1 ते 20 यावर प्रश्न विचारले हे मुद्दा पाहू आपण. त्यानंतर संख्यांचे प्रकार कोणकोणते असतात, त्रिकोणी संख्या म्हणजे काय, चौरस संख्या म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय चिन्हे, रोमन चिन्हे हे घटक आपण अभ्यास करणार आहोत. मग आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. जशी जशी टॉपिक आपले पुढे येणार आहे तुम्हाला खूप इंटरेस्ट येणार आहे सोडवायला सुद्धा, आपल्या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद द्या. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.